एका गावात एक आजी राहत होती. आजीची मुलगी दुसऱ्या गावात राहत होती. एकदा आजीने ठरवले, आज मुलीकडे जाऊ आणि थोडे दिवस तिथेच राहूया. पण एका गावातून दुसऱ्या गावात जायचे म्हणजे एक जंगल पार करावे लागते आणि अंधार पडला की त्या जंगलात वाघोबा येतो असं गावातले लोक म्हणायचे. म्हणून आजी की नाही सकाळीच निघाली. एका हातात गाठोडं आणि दुसऱ्या हाताने काठी टेकत 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 ती निघाली. थोडं अंतर चालल्यानंतर आजी थकली. आजी म्हणाली, थोडा वेळ आराम करून मग निघूया. असा विचार करून ती एका झाडाखाली विसावली आणि क्षणार्धातच आजीचा डोळा लागला. काही वेळाने आजी उठली. बघते तर काय, अंधार पडायला लागला. आजीने पटापट पावलं टाकायला सुरुवात केली आणि अचानक आजी समोर एक वाघोबा येऊन उभा राहिला. वाघोबा म्हणाला, ए म्हातारे, मी तुला आता खाणार. प्रथम आजीची बोबडी वळली, पण स्वतःला सावरत तिने घाबरत घाबरतच उत्तर दिले, वाघोबा, हे बघ, मी किती अशक्त आहे. माझ्या अंगावर मांस पण नाही, फक्त हाडेच आहेत. आता मी लेकीकडे जाते, तिथे तूप पोळी खाते, खूप जाडजूड होते. मग येताना तुम्हाला खुशाल खा. वाघोबाने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण त्याने विचारले, परंतु कशावरून तू परत येणार? आजी म्हणाली, मला परत घरी जायला एकच वाट आहे ना, तेव्हा परतताना तू मला खा. आजीने वाघोबाच्या तावडीतून कशी बशी आपली सुटका केली आणि आपल्या वाटेने ती पुन्हा निघाली. आपल्या आईला बघून मुलीला खूप आनंद झाला. बरेच दिवस राहिल्यानंतर आजीने मुलीला सांगितले, आज मी घरी जाईन हा, पण जंगलात वाघोबा माझी वाट बघतोय. मुलीच्या अंगणात भोपळ्याचा वेल होता. एक मोठाच्या मोठा भोपळा आईला देत ती म्हणाली, आई, तू ह्या भोपळ्यात बसून जा घरी. भोपळ्याच्या आत मुलीने आईला बसायला जागा करून दिली. आता आजी निघाली आपल्या घरी. वाटेत पुन्हा जंगल लागले आणि वाघोबा जंगलाच्या वाटेवरच बसला होता. भोपळा कसा चालतो हे आश्चर्याने वाघोबा बघत होता. वाघोबा भोपळ्याच्या मागे 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 जातो. चालता चालता वाघोबा म्हणतो, अरे, ती म्हातारी येणार होती ना या वाटेने, अजून कशी नाही आली? भोपळ्याच्या हातून आजी बोलते, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि आपला जीव वाचवून आजी सुखरूप घरी पोहोचते. झोपाळा गेला उडून. एका तळ्यात 2 बेडूक होते. एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबाला बांधली. वेलीला छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपा उडू लागला. ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापटा पाण्यात उड्या घेतल्या. म्हैस कडबा चघळत उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. म्हैस, आता मी खरंच म्हातारी झाले. हा कडबा काही चावेना मला. अरे बाळा, माझे एक काम करशील? हो, सांग ना. ही कडब्याची पेंढी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. रेडकू, दे मला पेंडी बांधून. एक रिकामं पोतं सुद्धा दे कुट्टीसाठी. आत्ता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते.
रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते. नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. पाणी भरपूर दिसते. मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते. बैल काका नदीजवळ चरताना दिसतात. त्यांच्याजवळ जाते. बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय. आजीसाठी कडबा कापून घ्यायला. पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसते. मला भीती वाटते. बैल, अरे काळजी करू नको. गुडघ्या इतकं तर पाणी आहे. आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय. वाहून जाशील. मागे फिर. खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय. मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यात पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको. मागे फिर. रेडकू विचारात पडते. गोंधळून जाते आणि घरी परत जायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते, का रे, लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासून परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आलंय. अरे, असं कसं होईल? सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून. त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. अगं, मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे. पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. अरे, नीट विचार कर. बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही. मग तुला घाबरायचं काय कारण? खरंच की, आलं माझ्या लक्षात. आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. नदीच्या पाण्यात पाय टाकून. खरंच की, पाणी फार खोल नाही. माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे. मला सहज जाता येईल. रेडकू सावकाश नदी पार करते. पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते.